तिकीट राजकारणात मोठा ट्विस्ट, विरोधक की मित्र? सांगलीत बावडेकरांच्या शुभेच्छा मागे नक्की काय? सांगली महानगरपालिका निवडणूक 2026 आणि राजकारणात पाहायला मिळालेल्या नाट्यमय घडामोडी. भाजपकडून तिकीट नाकारले गेलेले प्रभाग क्रमांक 14 मधील इच्छुक उमेदवार युवराज बावडेकर यांनी शिवसेनेतून उमेदवारी मिळवत थेट मैदानात उतरले. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी केदार खाडीलकर यांना तिकीट जाहीर होणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी निर्णय बदलला गेला आणि तिकीट विजय साळुंखे यांच्या पारड्यात पडले. या घडामोडीमुळे ब्राह्मण समाजात नाराजी उफाळून आली होती. मात्र आता समीकरण बदलले आहे. केदार खाडीलकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून पक्षातून निवड करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा इच्छुकांमध्ये कुजबूज वाढताना दिसत आहे. आणि या सगळ्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक युवराज बावडेकर यांनी भाजपच्या केदार खाडीलकर यांना दिलेल्या शुभेच्छांचा फलक, तोही सांगलीतील गजबजलेल्या मारुती चौकात लावण्यात आला. एकेकाळी विरोधात उभे राहिलेले आणि आता शुभेच्छा देणारे युवराज बावडेकर यांची ही भूमिका नेमकी काय सूचित करते? हा फलक फक्त औपचारिकता आहे का, की कोणाला तरी राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न? पक्षावर नाराजी की पक्षातील व्यक्तीवर रोष? सांगलीच्या राजकारणात निर्माण झालेल्या या नव्या घडामोडी आता पुढे कोणते संकेत देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.